सो गुड मॉर्निंग हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो गरम गरम सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपल्या भरपूर दिवसापासून ब्लॉग आलेला नव्हता. तर आजचा ब्लॉग असा आहे, मी आता आहे मुंबईमध्ये माझी दीदीकडे. आम्ही जातो आहे द्वारका, आपल्या श्रीकृष्ण भगवान द्वारकेला. ठीक आहे, म्हणजे मी जे काय करतो, मी एक धाम पूर्ण करतो. 4 धाम आहेत, त्याच्यापैकी मी एक धाम पूर्ण करतो. जे काही आम्ही जातो आहे ते म्हणजे मी, दादा, वहिनी, 3 जण जाणार आहे. एकदम फुल एन्जॉय तर करणार आहे आणि मी तुम्हाला पूर्ण दाखवेल. तर आणि आमची ट्रेन जी काय ती मुंबईवरून आहे. म्हणजे मी पहिले पुणे गेलो होतो, पुण्यावरून मी सोबत आलो मुंबईला दीदीकडे. आणि ब्लॉगमध्ये हा शेवटपर्यंत राहा आणि सबस्क्राईब करा. लेट्स गो. गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहे स्टेशनला, रेल्वेमध्ये बसलो आहे आणि भाऊ आणि वहिनी ते पण तिकडे बसलेले आहेत. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला पूर्ण दाखवेल आमचा फुल एन्जॉय फुल. आणि आम्ही आता द्वारका जातो आहे, कारण की माझं पण फिक्स नव्हतं, टेन्शन झालं. आणि आता मी तुम्हाला पूर्ण दाखवेल फुल एन्जॉय फुल. आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये राहा, ब्लॉग पूर्ण दाखवेल. ठीक आहे भाई, हाय कर दो. हाय का, कैसे हो आप सर? Your boss. Ten hours later. सो गाईज, फायनली आम्ही आता जामनगरला पोहोचलोय आणि आम्हाला आता द्वारका जायचं. आता आम्ही ट्रेनमध्ये बसू आणि आमच्या भाऊनीला त्रास दिला. आपला शौर्य भाऊ नुसता रडत होता रात्रभर. आणि हे बघू शकता आणि वहिनी ते. आम्ही बसू, थोड्या वेळात निघू. वहिनीची पूर्ण आज झाली. घरी रडत नाही, घरी त्रास देत नाही, इथे त्रास देतो. हे बघा बघा बघा, रडायला लागला. ये असं आहे आमचं शौर्याचं. आम्ही तर पोहोचलोय 3 वाजता. बाय शौर्य, बाय. का आपण कुठे जातोय? आणि आता आम्ही द्वारकाच्या ट्रेनमध्ये बसू. आता आम्ही फ्रेश वगैरे झालो सर्व आणि निघालोय. बघू शकतो माझ्या हातात बॅग आहे. हे बघू शकता हो बॅग. अरे बापरे, अजून पाय आल्या. काही मी बसलो ट्रेनमध्ये द्वारकासाठी आणि आता मी निघू द्वारकाला. सकाळी आम्ही 7 वाजता पोहोचलो. ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत Next day. तर मित्रांनो, आम्ही आता द्वारकेला पोहोचलेलो आहेत. आता आम्ही म्हणजे स्टे करतो, थोडं फ्रेश होऊ आणि मग जाऊ मंदिरात. मी तुम्हाला पूर्ण दाखवेल शो. चला लेट्स गो. इकडे बाय कर, मग बाय कर. बाय. 1 hour later. सो फायनली काही जागा आमची तयारी पण झालेली आहे. जाऊ मंदिरामध्ये दर्शन कर द्वारकेचं. ठीक आहे, श्रीकृष्ण भगवानाचं. तर मी तुम्हाला पूर्ण दाखवेल, तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये राहा आणि लेट्स गो. तर गाईज, आता आम्ही द्वारकेला पोहोचलेलो आहे. आता आम्ही मध्ये एंट्री करणार आहोत. ठीक आहे, तर तुला दाखवू. सो गाईज, आता आम्ही मंदिरातून आलो दर्शन करून. कारण की एवढे गर्दी होते आणि आम्हाला मोबाईल अलाउड पण नव्हता आणि मोबाईल नाही घेऊन गेलो. कारण की मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी क्लिप पण नाही घेऊ शकलो तिथल्या. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तरी मी घेतलेलं 2-3 मिनिट तुम्हाला दाखवेल आणि
एकदम भारी दर्शन झालं श्रीकृष्ण भगवानाचं. एकदम पुरातन मंदिर श्रीकृष्ण भगवानाचं. ठीक आहे, तर आम्ही आता जातोय जेवायला, जेवण करू आणि मग पुढचं जे काय तो प्लॅन हे बघू शकतात. पुन्हा दाखवतो पूर्ण मंदिर. ठीक आहे, आणि बघू काही आता आम्ही तिथं आलो आहे. तो हे सुदामा सेतू. मला हे सुदामा जे काय होते ते आपलं द्वारकाधीश यांचे परम मित्र होते. ठीक आहे, मी तुम्हाला पूर्ण सुदामा सेतूचं दाखवतो कसं आहे. बघू शकता सुदामा सेतू आहे. ठीक आहे, काही ही नदी जी काही गोमाता नदी आहे आणि हा जो पूल जो आहे सुदामा सेतू हे जे काय हे बेटाशी जोडले गेलेले आहे आणि हे द्वारकाधीश मंदिराला जोडले गेलेलं आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूला जे काय ते क्रिस्टाईन निळ्या रंगाचं पाणी तिथं आढळून येतं आणि मी तुम्हाला अजून पुढचं पण दाखवतो. हा असा सुदामा सेतू बघून घ्या. ठीक आहे, बघा आता आपण गॉगल घेतो, थोडं ट्राय तर करून बघू कसं वाटतं. काय घेऊ नाही घेऊ ते आपल्यावर. कसं दिसतं सांगा लवकर. येलो आहे ना हे हायकर बेटा. और हे भी एक दादा केले बघा, चेक करा. 500 केले. कैसे दिया भाई? 100 रुपये. 100 रुपये. ओके, आता जेवण चालू आहे. थोडं खाऊ घाला जरा, आपण कमी खाऊ. 1 hour later. तर गाईज आता आमचं जेवण झालं आहे. आम्ही आता जेवण करून आलो आणि आता आम्ही जातो दुसऱ्या स्पॉटवर. तर बघू आता काय काय नाही. भाऊ त्यांचं बोलणं चालू आहे. ठीक आहे ना. तर बघा आपला द्वारकेचा ठीक आहे स्टेशन चालू आहे. म्हणजे कुठं काय काय नाही. आता ते बोलत आहे की जे जो डॅम आहे तिथं सर्व पाणी म्हणजे फुल तर ते जाता येणार. तर आम्ही आता बघू कुठं प्लॅन ठरवायचा, कुठलं काय करायचं मी तुम्हाला पूर्ण दाखवेल. आणि तर काही आता आम्ही निघालो आहे. हे बघा एक गीता मंदिर आहे. गीता मंदिर आहे आपलं. श्रीकृष्ण भगवाननी अर्जुनाला 5,000 वर्षांपूर्वी गीता सांगितली होती रणांगणावर जेव्हा युद्ध होतं पांडवांचं आणि कौरवांचं. त्या टायमाला दाखवेल एक मूर्ती आहे अर्जुनाची आणि श्रीकृष्ण भगवानांची. तिथली मी तुम्हाला मूर्ती त्यानंतर आता पुढे दाखवेल. आणि गीता हा आपला धर्मग्रंथ नाही, तो जीवन ग्रंथ आहे. ठीक आहे, ताई श्रीकृष्ण भगवानने लिहिलेली आहे. The next day. आम्ही आता नागेश्वर बोलतोय. नागेश्वर 12 ज्योतिर्लिंग मधलं एक आहे. ठीक आहे, तरी तुम्हाला पुढचं दाखवतो तर मोबाईल अलाउड असेल. आम्ही तर आता आलेलो आहोत दर्शनासाठी आणि नागेश्वर. पण इथं एवढी गर्दी आहे की आमचा आता दर्शनाचा नंबर कधी लागतो हे माहिती नाही. संध्याकाळ होते का 7-8 वाजता. पण ठीक आहे, तरी घेऊ दर्शन. कारण की 12 ज्योतिर्लिंगमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर. त्यासाठी दर्शन तर घ्यायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला पूर्ण दाखवेल. जर मोबाईल अलाउड असेल तर मी तुम्हाला पूर्ण दाखवेल. हे बघू शकता. काही लढाई होत आहे तेवढी म्हणजे जागा कोणाला भेटत नाही, काही नाही. तुम्हाला बहुत लढाई आहे गाइस. मी आता पोहोचलो मंदिरात. तुम्हाला थोडं दाखवतो आणि जर भेटलं तर मी तुम्हाला पुन्हा दाखवेल. पण मध्ये जर मोबाईल अलाउड नसेल तर मला नाही होऊ शकत. ठीक आहे, तरी मी तुम्हाला दाखवतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नाही आता आमचं फायनली दर्शन होत आहे. फक्त 1 मिनिट आम्ही आता वेट केलं.
गाईज फायनली आमचं दर्शन मस्त प्रकारे एकदम पूर्ण प्रकारे झालेलं आहे आणि एकदम म्हणजे पूर्ण प्रकारे आम्हाला त्यांनी दर्शन पण करू दिलं आणि फोटो पण काढू दिले आणि बस हेच आणि थोडंसं एकदम भारी फक्त मला येतो काहीच आमचं एकदम पूर्ण प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय घरी कारण की हा दादा हो गया आणि नागेश्वरला झालं बघू शकता ठीक आहे. तर आम्ही नागेश्वर हे असं आहे कारण की जे आपले शंकर भगवान आहे ते नागाच्या रूपात जायचे आणि जे पार्वती होते ते नागिनीच्या रूपात जायचे आणि त्यांची पूजा व्हायची त्यामुळे त्यांचं असं नागेश्वर मंदिराचं नाव दिलं गेलेलं आहे. आणि जेव्हा गंगाजलने त्यांचं पूजन होत असतं तेव्हा नागिनीचा जोडा दिला जातो पूजेमध्ये त्यासाठी आता नागेश्वरचं हे केलेलं आहे ते बघू शकता. जय भोलेनाथ. काही आता आम्ही जातोय आमचं पूर्ण दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. थोडासा डेमो झालेला वहिनी काय झालं तर मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे. दर्शन खूप छान झालं आहे. अजून बोला बोला बोला. गर्दी खूप होती पण दर्शन खूप छान झालं. खूप छान व्यवस्था दर्शनाची. पार्वती माता पण खूप सुंदर होती छान होती. पार्वती माता होती. बघू आता मी तुम्हाला पूर्ण अजून आम्हाला दर्शन पण मस्त प्रकारे झालेलं आहे तर मी तुम्हाला पुढचं दाखवतो. 1 hour later. चला आता आमची पण निघायची तयारी. आता आम्ही जातोय सोमनाथ. आता ट्रेन आहे आमची मी तुम्हाला सर्व दाखवेल आणि आता आजचा जो का ब्लॉग आहे तो इतकाच आहे इथपर्यंत आणि बस तितकंच म्हणायचं आहे. चलो फिर दाखवतो मी तुम्हाला पुढे.